नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई हमाल याची लिस्ट आता या ठिकाणी जाहीर झालेली आहे। हो मित्रांनो, याची पात्र आणि अपात्र यादी दोन्ही या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। तर ही यादी कशा प्रकारे लावण्यात आलेली आहे आणि जे विद्यार्थी अपात्र करण्यात आलेली आहे याचं मुख्य कारण काय, याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल मिळत। तर मित्रांनो, काल आपण व्हिडिओ टाकलेला होता स्टेनो, वाहन चालक आणि लिपिक तसेच पिऊन हमाल या पदाची पात्र आणि अपात्र यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। पण मित्रांनो, या ठिकाणी सर्वच याद्या जाहीर झालेल्या होत्या, फक्त पिऊन हमाल ही यादी सोडून लिपिकची पण आलेली होती, स्टेनोची पण आलेली होती आणि वाहन चालक या पदाची पण यादी या ठिकाणी आलेली होती। फक्त पिऊन हमालची जेव्हा यादी आपण पाहत होतो तर या ठिकाणी अशा प्रकारचं एरर दाखवत होतं। तर आता हा एरर जो आहे हा निघालेला असून तुम्ही आपली जी यादी आहे हे डाउनलोड करू शकता। तर बघा यादी हे कशा प्रकारे तुम्ही पाहायची तर, आणि जे अपात्र केलेले आहे हे का केलेले आहे बघा मित्रांनो। bombay.highcourt.nic.in या वेबसाईटवर यायचं। वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंट टॅब दिसेल, त्यावर क्लिक करायचं। रिक्रुटमेंटवर क्लिक केल्याबरोबर असं इंटरफेस ओपन होणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी लिपिकची जर यादी डाउनलोड केली नसेल तर लिपिकची करू शकता। 1,15,922 विद्यार्थी या ठिकाणी पात्र केलेल्या लेखीसाठी। नंतर पिऊन हमालची बघा, ही जी यादी आहे मित्रांनो ही काल अवेलेबल नव्हती, म्हणजे डाउनलोड होत नव्हती। तर आता ही यादी उपलब्ध झालेली आहे। तर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, हे जे न्यू दिसत आहे यावर क्लिक करावं लागेल। अगोदर आपण पात्र यादी बघून घेऊ। न्यूवर क्लिक करायचं। तर यादी आता डाउनलोड दिसत आहे, ओपन झालेली आहे। काल फक्त याचा जो प्रॉब्लेम आहे, फक्त वेबसाईटवर ही जी यादी आहे अपलोड व्हायची होती पूर्णपणे। या ठिकाणी बघा, हॉल तिकीट ऍडमिट कार्ड विल बी, ठीक आहे। तर रजिस्ट्रेशन नंबर चेक करू शकता, तुमचं नाव चेक करू शकता, ठीक आहे। आणि कोणत्या तुम्ही खंडपीठा अंतर्गत फॉर्म भरलेला ते चेक करू शकता आणि तुमचा जिल्हा या ठिकाणी चेक करू शकता। तर संपूर्ण मित्रांनो यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे यानुसार तुम्ही आपली यादी चेक करू शकता। हे दिसत तुम्हाला PN 28 आहे, 29 आहे, जे काही असेल तर यावर तुम्ही सहजरित्या आपली यादी चेक करू शकता। 5,652 पेजची पूर्ण PDF आहे आणि यामध्ये टोटल 2,14,764 विद्यार्थी या ठिकाणी एक्झाम देणार आहे। लक्षात ठेवायचं, सर्वच विद्यार्थी या ठिकाणी पात्र केलेल्या एक्झामसाठी शॉर्टलिस्ट लावलेली आहे। फक्त नावापुरती शॉर्टलिस्ट आहे। ज्यांनी फॉर्म भरलेला आहे सर्वांनाच या ठिकाणी पात्र केलेल्या एक्झामसाठी, कारण तुम्ही एक्झाम शुल्क या ठिकाणी 900 रुपये भरलेली होती या कारणामुळे। आता या ठिकाणी बघा मित्रांनो, अपात्र यादी आपण एक वेळा समजून घेऊ कशा प्रकारची लावण्यात आलेली। 6,047 विद्यार्थी या ठिकाणी अपात्र केलेले आहे। या ठिकाणी बघा 6,047 विद्यार्थी रिजेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ पिऊन हमाल फराश SBI कलेक्ट रेफरन्स नंबर ॲज ए मेन्शन इन द ऑनलाईन अप्लिकेशन डू नॉट मॅच विथ द रेफरन्स नंबर ऑफ प्रोव्हाइडेड बाय द स्टेट बँक ऑफ इंडिया, ठीक आहे। याचं जो म्हणणं आहे, एक तर तुम्ही आपली जी अप्लिकेशन फी आहे ते भरलेली नाही आहे, दुसरं तुम्ही जे रेफरन्स नंबर दिलेला होता जेव्हा तुम्ही पेमेंट केलेलं होतं त्याचा रेफरन्स नंबर आणि SBI कलेक्टचा रेफरन्स नंबर हा जो आहे हा वेगवेगळा होता, मॅच झाला नाही, म्हणून तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे, ठीक आहे। कारण बरेचसे विद्यार्थ्यांनी पेमेंट केलेलं होतं पण रेफरन्स नंबर जो आलेला होता ऑनलाईन अर्ज भरताना तो मॅच झालेला नसल्यामुळे त्यांचा अर्ज त्या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे। जर तुम्ही या ठिकाणी आपली प्रिंट काढलेली असेल तर कमेंट करून सांगा आमची प्रिंट निघालेली आहे म्हणून, ठीक आहे मित्रांनो। तुम्ही जर पेमेंट केलेली आहे, तुमची अर्जाची प्रिंट निघालेली आहे अशी जर काही विद्यार्थी असेल तर आपले कमेंट करून सांगायचं। तर फक्त 6,047 विद्यार्थी या ठिकाणी अपात्र केलेले आहे, ज्यांनी आपलं पेमेंट केलेलं नाही आणि पेमेंट केलं असेल तर त्यांचा रेफरन्स नंबर जो आहे तो ऑनलाईन अर्ज भरताना यामध्ये तफावत आलेली असेल म्हणूनच, ठीक आहे। ही अपात्र यादी आहे 6,047 विद्यार्थ्याची। यामध्ये पण तुमचं नाव, तुमचा नंबर चेक करू शकता। आपण पात्र यादी पण पाहिलेली आहे पिऊन हमालची आणि अपात्र यादी पण या ठिकाणी पाहिलेली आहे। तुमच्यापैकी कोणी अशी विद्यार्थी असेल त्यांनी पेमेंट पण केलेलं आहे, त्यांच्या अर्जाची प्रिंट पण निघालेली आहे, तरी त्यांचं नाव अपात्र यादीमध्ये आलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्राची वाट पाहायची। जेव्हा प्रवेशपत्र उपलब्ध केलं जाईल त्यावेळेस तुमचं प्रवेशपत्र निघण्याची शक्यता असते। तुम्ही जर पेमेंट केलेलं आहे पण अर्जाची प्रिंट निघाली नाही तर तुमचा अर्ज या ठिकाणी अपात्र झालेला असं समजून जायचं, कारण तुमची प्रोसिजर या ठिकाणी पूर्ण झालेली नाही, म्हणून तुमचा अर्ज या ठिकाणी सबमिट झालेला नाही पूर्णपणे। जेव्हा अगोदर जे लास्ट डेट होते त्यावेळेस टेक्निकल प्रॉब्लेम होता 2-3 दिवस, त्यामुळे बरेचसे विद्यार्थी आपले पेमेंट केले पण अर्ज पूर्णपणे भरला गेला नाही। या कारणामुळे बरेचसे विद्यार्थ्याचे
पैसे तर वाया गेले आणि त्यांचं नाव पण या ठिकाणी अपात्र यादीमध्ये आलेलं आहे. हे मुख्य कारण आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला अपात्र यादीमध्ये दिसत आहे पिऊन हमाल यासाठी. कारण शेवटी बऱ्याचशा विद्यार्थ्याला हा प्रॉब्लेम आलेला होता. तर या कारणामुळे बरेचसे विद्यार्थ्याचे अर्ज अपात्र झालेले आहे. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्ही पेमेंट केलेलं असेल आणि अर्ज तुमचा सबमिट झालेला असेल, तुम्ही प्रिंट काढलेलं असेल, तर तुम्ही जेव्हा याचे प्रवेशपत्र येईल त्यावेळेस तुम्ही आपला प्रवेशपत्र डाउनलोड करायचा प्रयत्न करायचा. तर आता लिपिक, स्टेनो, चालक आणि शिपाई हमाल या सर्वांची याद्या जाहीर करण्यात आलेल्या संबंधित विद्यार्थी आपल्या याद्या चेक करून घ्यायच्या. 26 एप्रिलला तुमची परीक्षा या ठिकाणी होणार आहे आणि 20 एप्रिलला तुम्हाला प्रवेशपत्रे उपलब्ध केल्या जाणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर याबाबतची आणखी काही अपडेट आले की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यासाठी चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.